फिल्म में, और मुझे भी इसीलिए शायद कोई अंतर नहीं दिखा कि हिंदी फिल्में अलग होती है, मराठी फिल्में अलग होती हैं, क्योंकि जो माहौल रहा है, जो शूटिंग का तरीका रहा है, वो एट पार एज एनी अदर हिंदी फिल्म रहा है, और वो आपको ट्रेलर में दिख भी रहा है. सो फॉर मी देयर वाज नो. बरेच जण विचार करतात की आता होत नाही, आता जरा थांबूया, पण बाप्पाच ते आलेले विचार म्हणा किंवा हे विघ्न एक प्रकारचं म्हणून ते हरून टाकतो आणि आपण नव्याने परत सुरुवात करू. मुंबई पुण्याचा रस्ता सोडा, कोंकणा वाटे तुम्ही वल्वा गाडी. नमस्कार, मी विकास. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या चॅनलमध्ये. आणि 26 जुलैपासून एक आपला जवळचा एक चित्रपट येतोय, घरात गणपती, आणि त्यानिमित्ताने सगळी कास्ट आपल्यासोबत आहेत. तर कॅप्टन ऑफ द शिपपासूनच आपण सुरुवात करूया, नवजोत सरांपासून. सर, काय सांगाल, कुठून सुरुवात झाली या जर्नीला? या जर्नीला आय थिंक 5 वर्षापूर्वी सुरुवात झाली. गणपतीवरती कुठलाही पिक्चर आलेला नाही आहे, आणि आमच्याकडे जो गणपती येतो त्याच्या अनुभवातनं मला असं वाटलं की आपण गणपतीची गोष्ट मांडली पाहिजे आणि एकत्र कुटुंबाची मजा जी आहे ती लोकांपर्यंत परत आणली पाहिजे, म्हणून त्याची सुरुवात केली. बरोबर. आणि त्यानंतर मग आपण आपल्यासोबत भूषण आहे. भूषण, काय सांगशील, पूर्ण तुझं वर्ष चालू झालं ते असंच चालू झालं आहे की सगळे तुझ्याकडे फॅमिली पिक्चरच तुझे रिलीज होतात, ते त्यात तू मराठी कोणाला तरी दर पिक्चरमध्ये कोणाला तरी शिकवतोय. तर जेव्हा काय स्टोरी आली, तुला स्टोरी सांगितलं की बाबा तू आहे लाईकला असे म्हणजे अदर आहे हिंदीमधली हिरोईन, तेव्हा तू असं सांगितलं लगेच हो म्हटलं का, काय झालं स्टोरी? नाही, सगळ्यात आधी या फिल्मचं कास्टिंग जेव्हा झालं तेव्हा रोहन मापुसकर यांनी कास्टिंग केलं आणि त्याचा कॉल आला होता, आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा इतकं उत्तमरित्या त्यांनी सांगितलं, आणि त्याचा या चित्रपटाबद्दलचं सांगत असतानाचा जो विश्वास होता तो बघून मला असं वाटलं की येस, दिस फिल्म इज डेफिनेटली गोइंग टू बी समथिंग डिफरंट. त्यातून लगेच जेव्हा निवेन्सच्या ऑफिसमध्ये गेलो, नवजोतला भेटलो, त्यांनी ज्या प्रकारे नरेशन दिलं आणि त्याचं ओव्हरऑल एक ड्रीम पाहिलं, त्याची सांगत असतानाची टेक्निक, तो विश्वास पाहिला, त्याच्यानी अजूनच गॅरंटी झाली होती की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे युजली नाही तर असं वाटेल फॅमिली ड्रामा गणपतीवरती फिल्म, ही नाही आहे, हे काहीतरी वेगळं पठडीचं नक्कीच आहे, तो वेगळ्या लेवलला नेणार आहे. आणि ते नरेशन सांगितल्यानंतर तर आवडलंच, स्क्रिप्टही वाचली गेली, आणि ओव्हरऑल कास्टिंग कळल्यानंतर तर अजूनच कळलं की मजबूत कास्टिंग आहे, भरपूर शिकायला मिळणार आहे या फिल्ममधून, ह्याचा विश्वास होता. त्याचबरोबर जसं निकिताबद्दल कळलं, तीसुद्धा कास्टिंगची गरज आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा नुसतं टीझर आला आणि हलकसे भुवया उंचवल्या गेल्या होत्या की अरे मराठी फिल्म ही काय करते, मग परत मराठी बोलणार आहे, कारण की मग तिचं हिंदी शब्द ऐकू आलं तर मराठी बोलणार आहे की कसं मराठी बोलू शकली ही. तर आता ट्रेलर आलं त्याच्यामुळे कळतं आहे की ही दुसऱ्या स्टेटमधनं आलेली मुलगी आहे, दिल्लीहून आलेली मुलगी आहे, आणि त्यामुळे तिचं कास्टिंग त्याप्रमाणेच एकदम केलं होतं. आणि नुसतंच तेवढं नसून निकिताशी ओळख झाल्यानंतर, तिच्याबरोबर काम केल्यानंतर हे लक्षात आलं की इतकं परफेक्ट कास्टिंग आहे. जी केमिस्ट्री दिसायला पाहिजे ती त्या 2 कॅरेक्टर्समधून इतकी छान उलगडत जाते, इतकी छान दिसते. ॲप्ट फॉर द कॅरेक्टर. कृती आज म्हटल्यानंतर जसं नवजोत म्हणतो की कास्टिंग झाल्यानंतर त्याला त्याचं केतन सापडला, कृती सापडला, अँड इज फर्म अबाउट इट की हेच हे कॅरेक्टर्स आहेत. आणि ते का ते सुरुवातीला जेव्हा सांगत असताना आपल्याला माहिती नसतं की हे असणार आहे का. आज एकूण एक कॅरेक्टरचं कास्टिंग इतकं छान झालं आहे, आणि त्यात केतन, कृती तर नवजोत इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट. हे त्याचे 2 पात्र हे त्याचे आहेत, आणि ते का ते चित्रपट बघितलं ते तुमचेही होतील, पण ते त्याच्यामुळे. निकिता, काय सांगशील, जेव्हा हा चित्रपट आला, नवजोत सारखा ज्याचा फर्स्ट फिल्म आहे ही, असं कोण म्हणणार नाही ॲक्च्युली पाहिल्यावर ट्रेलर की फर्स्ट फिल्म आहे, त्या जेवढा लोकांनी सांभाळलं आहे, पण जेव्हा तुझ्याकडं हा चित्रपट जेव्हा विचारला जातो तर काय थॉट असतो मनात? जब नवजोत मेरे पास ये फिल्म लेकर आए थे, तब मैंने जब पहली बार उन्होंने कहा कि ये मराठी फिल्म है, फिर भी मैंने सोचा सुन लेते हैं, इसमें कोई हर्ज नहीं है. लेकिन एक बार जब मैंने फिल्म सुन ली थी ना, मुझे एक पल के लिए ये नहीं मैंने सोचा कि हाँ ये शायद मुझे उस भाषा में ये फिल्म है जो मुझे नहीं आती, या फिर मैं इस इंडस्ट्री के बारे में ज़्यादा नहीं जानती. मैंने ऐसा कुछ नहीं सुना. इनकी फिल्म, इनका नरेशन वो सो स्पॉट ऑन. मैंने इंस्टेंटली हाँ बोली है कि येस, आई वांट टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. उसका एक बहुत सेल्फिश रीज़न भी है, क्योंकि ये जो जॉनर है फिल्म का, वो मेरा सबसे फेवरेट जॉनर है. मतलब अगर मेरे से आप पूछे तो मैं अपने फ्री टाइम में ऐसी ही फिल्में देखना पसंद करती हूँ. तो हमेशा से मेरे दिमाग में था कि मुझे ऐसी कोई एक फिल्म का पार्ट होना है. अब आई थिंक दैट वाज गॉड साइन कि उन्होंने नवजोत के थ्रू मेरे पास ये फिल्म भेजी. सो आई इंस्टेंटली सेड येस टू इट. और दूसरा जी, जैसा आपने कहा है कि ये फर्स्ट टाइम डायरेक्टर तो लग ही नहीं रहे हैं ये फिल्म में, और मुझे भी
इसीलिए शायद कोई अंतर नहीं दिखा कि हिंदी फिल्में अलग होती हैं, मराठी फिल्में अलग होती हैं, क्योंकि जो माहौल रहा है, जो शूटिंग का तरीका रहा है, वो एट पार एज एनी अदर हिंदी फिल्म रहा है, और वो आपको ट्रेलर में दिख भी रहा है. सो फॉर मी देयर वाज नो डिफरेंस, बट एट द सेम टाइम जो ओवरऑल एक्सपिरियन्स रहा है बहुत ब्युटिफुल रहा है. जसं काय सांगशाल, पूर्ण 3 पिढ्या याच्यामध्ये जवळजवळ आहेत, सगळ्या एकदम 3 पिढ्या जवळजवळ आहेत. या 3 पिढ्यांना बांधून ठेवणं, त्यांच्याकडून काम करून घेणं किती टफ होतं? 3 पिढ्या ह्याच्यासाठी आहेत कारण का ही एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की टफ होतं, चॅलेंजिंग होतं, कारण का 3 वेगळ्या जनरेशनचे ॲक्टर्स एकत्र काम करत आहेत. पण जेव्हा तुम्ही एवढ्या दिग्गज लोकांना एकत्र आणतात तेव्हा आय थिंक जसं गणपती विघ्नहर्ता आहे तसं ते स्वतःच विघ्नहर्ता होऊन जातात आणि एक उत्तम सिनेमा तुमच्यासमोर येतो. आणि आपण पाहतोय की मोस्टली कोकणचा चित्रपट आहे, तर मोस्ट ऑफ याचं शूटिंग केरळमध्ये सुद्धा झालेलं आहे. तर केरळमध्ये शूट करायचं काय थॉट होता तुमचा? मी एक गोष्ट नक्की क्लिअर करेन की केरळमध्ये फक्त घराचा इंटिरियर शूट झालेला आहे, पण तुम्ही जे ॲक्च्युअल एक्सटिरियर बघताय ते खरं आपलं कोकण आहे. गुहागर, दाभोळ, पालशेत, रत्नागिरी, मालवण ह्या साईडला आम्ही सगळं शूट केलेलं आहे. केरळमध्ये शूट करण्याचं कारण एकच होतं की एवढ्या 14 लोकांना एकत्र आणल्यानंतर एका फ्रेममध्ये जेव्हा मला घर दाखवायचं आहे तर घराला एक डेप्थ लागते, एक एरिया लागतो. ते आम्हाला कोकणात कुठे सापडलं नाही 3दा रेकी केल्यानंतरसुद्धा, आणि ते घर मला केरळमध्ये सापडलं. म्हणून मी डिसिजन घेतला की घराचं फक्त इंटिरियर आपण केरळमध्ये करूया, पण ॲक्च्युअल जे एक्सटिरियर आहे ते आम्ही कोकणात केलेलं आहे. भूषण, तुझ्याकडे पुन्हा एकदा येणं, आपण मागशी म्हटल्याप्रमाणे वर्षच आपलं पूर्ण जे फॅमिली फिल्मने झालेलं आहे, यावेळेस यात पण तू एक पूर्ण एक म्हणतो ना वर्ष तुझं पूर्ण एक काहीतरी मेसेज तू लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. आता यात सुद्धा एक तू त्याचा लीड दाखवला आहेस आणि पूर्ण एवढे घर आहे सगळं, तर तुझी पण फॅमिली आहे की पूर्ण आपल्याला काही ना काही निमित्त लागतं एकत्र येण्यासाठी. तर कशा पद्धतीने हे बॉन्डिंग याच्यातून आपल्याला दिसणार आहे सगळ्यांना? एकत्रित कुटुंबाचं महत्त्व आजकाल सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे. आता एकत्रित कुटुंब म्हणजे नुसतंच एकत्र राहणं नाही, तर कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र असणं, आणि तेच व्हॅल्यूज या चित्रपटातनं सुद्धा येतात. म्हणजे तुम्ही आज एकत्र एका गावात एकाच घरात राहणं अशक्य झालेलं आहे, पण नुसतंच एका घरात राहता म्हणजे तुम्ही एकत्र असता का? तर नाही. वेगवेगळे राहून, वेगवेगळ्या शहरात राहून सुद्धा कुटुंब एकत्र खऱ्या अर्थाने राहू शकतं, हे चित्रपटातनं बघून येतं. आणि माझं कुटुंब तसंच आहे, प्रधान कुटुंब विशेष करून, कारण माझे काका, आत्या, आम्ही भावंड म्हणजे 7 जण सख्ख्या भावंडांसारखे लिटरली आहोत. तर जरी वेगवेगळ्या देशात राहतोय, वेगवेगळ्या शहरात राहतोय, तरी आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे हे व्हॅल्यूज लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे, आणि ते मी कुठेतरी रिलेट स्वतः करतो. जसं या आधीच्या चित्रपटामध्ये सुद्धा ते गरजेचं होतं. आपण कसे वागतोय, आपल्या घरात काय चालू आहे एवढं नसूनच आजूबाजूला कशा गोष्टी चालू आहेत आणि काय पोचणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आय एम फॉर्च्युनेट इनफ की असे चांगले चित्रपट माझ्यापर्यंत येत आहेत. हे सगळ्यांपर्यंत पोचत, सगळ्यांना मिळतात असं नाही. तर त्यामुळे मी नक्कीच नशीबवान आहे की असे छान चित्रपट माझ्यापर्यंत येत आहेत आणि मला ते करता येतं. म्हणजे थँक्स टू नवजोत अगेन टू गिव्ह मी सच अ नाईस फिल्म, टू शो मी लाईक अ हिरो. म्हणजे आधी खूप चांगल्या चित्रपट केलेत, काही चांगल्या चित्रपटांचा मी भाग झालोय, पण एक चित्रपट वेअर आय वुड कम अक्रॉस ॲज अ हिरो ऑफ द फिल्म, पोर्ट्रे हिम ॲज अ हिरो ऑफ द फिल्म, असं यादी झालं नाही इतक्या अनेक वर्षांमध्ये सुद्धा. आय एम प्राऊड ऑफ द फिल्म्स दॅट हॅव डन बिफोर. पण असा चित्रपट पण मला करायचा होता. मग त्यासाठी एक छान चित्रपटाची वाट मी बघत होतोच, आणि योग्य वेळी हा चित्रपट माझ्याकडे आला आहे. आणि त्यासाठी खरंच नवजोत, आय वुड से थँक्स टू हिम की हा विश्वास माझ्यावर दाखवला. आणि आज एवढंच म्हणून हे सगळं होऊन आता चित्रपट पोचतोय, त्यामुळे इतकी एक्साइटमेंट आहे, कारण की वर्षाची सुरुवातच छान झाली आणि तो ग्राफ खूप योग्य पद्धतीने वर चाललाय. की आधीचा चित्रपट आहे त्याच्यात तुम्हाला वाटेल अजून बघायचं आहे, आणि आता हा चित्रपट येतोय त्याच्यात जरा वेगळ्या व्हॅल्यूज, आईवडिलांचे त्यांचे रिलेशन्स, इकडे सुद्धा त्याप्रमाणे वेगळ्या व्हॅल्यूज आहेत. सो असा हा केतन आणि त्याचं हे घरात कुटुंब तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार. पाहतोय की सध्या सगळीकडे आहे की असं फंक्शन खूप कमी घडत आहेत. आपण मोस्टली झूमवर मीटिंग करतोय, व्हॉट्सअपवर ग्रुप कॉल करतोय, पण आपली कुठे धावती पद्धत आहे. पण कुठे असं वाटतं की काहीतरी एक दरवर्षी काहीतरी सण घेतला पाहिजे किंवा एखादं काहीतरी असलं पाहिजे, त्यासाठी आपले हे सण आहेत. पण आपण काय करतोय, मोस्ट ऑफ टाईम नाही म्हणत ते सण म्हणजे त्याला हळू दुरावले जातात, किंवा म्हणतो चला वेळ नाही, थोडं करू करत आले. म्हणजे मंडळाचा गणपती आज सोसायटीच्या गणपतीपर्यंत आलाय. त्याकडे तू कसा पद्धत? अगदी बरोबर बोलत. तसंच, कारण 7 दिवसाचा गणपती किंवा गौरी गणपती हे
हे हळूहळू 1.5 दिवसावर सुद्धा आलेले आहेत, जे आपल्या ट्रेलरमधून सुद्धा दिसतं की एका पॉईंटला हे घरात कुटुंब पण तसंच विचार करते की गौरी गणपती खरंच गरजेचे आहेत का, 1.5 दिवसात करून टाकूया, आपल्याला जे ट्रेडिशन्स फॉलो करायचे ते करूयात. आणि असे विचार प्रत्येक ठिकाणी होत असतात. 5-6वरनं आपण 1.5वर येतो, जे 1.5 दिवसाचा गणपती करतात. बरेच जण विचार करतात की आता होत नाही, आता जरा थांबूया. पण बाप्पाच ते आलेले विचार म्हणा किंवा हे विघ्न एक प्रकारचं म्हणू ते हरून टाकतो आणि आपण नव्याने परत सुरुवात करतोच किंवा कंटिन्यू करतो. तर हेच थॉट्स आहेत आणि हे नक्कीच बघितल्यावर तुम्हाला असं सेलिब्रेट करावं असं वाटेल. नुसतंच सेलिब्रेट करावं असं, नुसतंच गौरी गणपतीसाठी एकत्र यावं असं नाही, तर असं मी मगाशी म्हटलं की खऱ्या अर्थाने कुटुंबाला एकत्र आणायला आवडेल. सो असा फॅमिली व्हॅल्यूजचा चित्रपट आहे. की तर तुझ्याकडे येईन मी पुन्हा एकदा. याच्यामध्ये सगळी गाणी सुंदर आहेत. सगळ्या गाण्यामध्ये तुझा कस लागला आहे, रोमॅन्टिक सॉन्ग असू दे कोणता असू दे, पण सर्वात जास्त जो कस लागला आहे तो इंडियन गाण्यामध्ये लागला. की ज्या ठिकाणी तू साडी नेसलेली आहे, तो काय टास्क होता, तो किती तुला तो सोपं गेला किंवा कसा होता तो एक्सपीरियंस तो बहुत एक तो मेरे लिए बहुत नया एक्सपीरियंस था. मैंने आज तक कभी नवारी साड़ी पहनी नहीं है, देखी ज़रूर है. बहुत फैसिनेटिंग लगती थी, लेकिन उस साड़ी को पहन के समझ आया कि आसान बिल्कुल नहीं है, ये बिल्कुल रेगुलर साड़ी की तरह नहीं है. और जो साड़ी मैंने पहनी भी हुई थी वो एक बहुत पुरानी एक हेरिटेज साड़ी है. तो ऐसी साड़ी नहीं थी कि आप उसको पहन के कहीं भी बैठ जाए, कुछ भी कर ले. मेरे ऊपर जब मैंने वो साड़ी पहनी हुई थी, कम से कम 10 लोगों की नज़रें रहती थी कि ये कहाँ पर बैठ रही है, कुछ खा तो नहीं रही है, ये गंदी नहीं हो सकती. मेरे को अगर वॉशरूम जाना होता था वो मतलब आधा घंटा जाता था, क्योंकि वो साड़ी की ड्रेपिंग बहुत कॉम्प्लिकेटेड थी. तो ये सब छोटी छोटी प्रॉब्लम्स आई थी, तब बहुत फ्रस्ट्रेटिंग लगता था, लेकिन किसी तरह से टाइम निकाल दिया. अब जब मैं गाना देखती हूँ मुझे ऐसे लगता है कि मतलब वो सब इसके सामने कुछ भी नहीं था. इट वॉज एवरीथिंग वॉज वर्थ इट. वो पर्सनली मेरा भी फेवरेट गाना है. और जब हम वो गाना शूट कर रहे थे, मुझे अभी भी याद है, मैं तब बीमार पड़ी हुई थी और मेरे को बार बार ऐसे लग रहा था कि शायद मैं इस गाने के साथ जस्टिस नहीं कर पा रही हूँ. मेरे को अंदर से खुशी नहीं लग रही थी कि नहीं, ये गाना मैं शायद और बेटर दिख सकूँ या और बेटर कर सकूँ. एंड नवजोत ने मुझे सिर्फ एक चीज़ बोली थी कि हैव फेथ इन मी, लाइक आई विल टेल यू अगर कुछ गलत जा रहा है तो. अब जब गाना आया है, बाहर रिलीज़ हुआ है और जिस तरह से लोग गाने को ले रहे हैं, तब आई हैव टू एक्सेप्ट दिस पब्लिकली दैट आई वॉज रॉन्ग एंड ही वॉज राइट. एंड आई एम सो हैप्पी दैट आई लिसन टू हिम एंड जो कुछ उन्होंने जैसे इमेजिन किया वैसे वो गाना निकल कर आया. वा, नक्कीच. मी थोडंसं तुझ्याकडे पुन्हा एकदा येऊन विचारन की आपण ज्यामध्ये सांगितलं की ज्या पद्धतीने गणपतीचा पॅटर्न बदलत चालला आहे, आज गणपती एक उत्सव नसून एक इव्हेंट बनत चालला आहे, तर त्या याच्यामध्ये हा चित्रपट किती महत्त्वाचा वाटतो? नक्कीच हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे, कारण का सध्याची जे जनरेशन आहे ते न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये वाढतं आहे. त्यांना एकत्र कुटुंबाचं महत्त्व माहिती नाही आहे, त्या आपल्या परंपरा त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटातून हाच प्रयत्न केला आहे की आपलं जे ट्रेडिशन आहे ते नवीन जनरेशनपर्यंत पोचावं आणि ते त्यांनी पुढे घेऊन जावं. एकदा प्रश्न तुझ्याकडे, मी माझ्याशी जरा म्हटलं नवजोतला की 3 पिढ्यांनी याच्यामध्ये काम केलेलं, 3 तुला एक म्हणतो ना 3 ॲक्टर वेगवेगळे पिढ्यातले याच्यामध्ये काम करत होते. अश्विनी ताई असतील किंवा अजिंक्य सर असतील, त्यानंतर त्याच्याही वयस्कर जे आर्टिस्ट त्याच्यामध्ये होते. तर याच्याबरोबर त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा कसा होता, काय तुला शिकायला मिळालं सगळ्यांकडून? सगळेच कलाकार, मराठी कलाकार पर्टिक्युलरली ना खूप गिविंग आहेत. अनुभवानी तर खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, पण त्याचबरोबर शेअर करायला बऱ्याच गोष्टी त्यांना आवडतात, शिकायला आवडतात. त्यामुळे ही एकंदरीतच शूट करत असतानाची वाईब होती, एकमेकांना शिकवून, एकमेकांना सांगणं, सांभाळून घेत पुढे जाणं. त्यामुळे तिन्ही पिढ्या खऱ्या अर्थाने एकत्र आल्या होत्या. त्यातच चित्रपटाचं शूट होत असताना एक जाणवतं, ते म्हणजे जे आपण खऱ्या अर्थाने म्हणतो कॅप्टन ऑफ द शिप डिरेक्टरला म्हणतो, ते खूप जसं फॉलो केलं जातं. नवजोत आज पहिल्यांदा एक चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय, पण तो शिकून आला होता सॅन फ्रान्सिस्कोला शिकून. त्याचा एक्सपिरियन्स, फिल्म मेकिंगचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ते करून त्यांनी मराठी फिल्म करण्याचा विचार केला होता की आता परदेशातून शिकून आला, एक हिंदी चित्रपटच करायचा, हे न करता मराठी चित्रपट करूया असं त्यांनी ठरवलं. आणि हेच सगळ्यांनी, म्हणजे आम्ही त्यातली तिसरी पिढी असं म्हणू, पण सिनियर मोस्ट जे कलाकार आहेत ते सुद्धा त्याला ही इज द कॅप्टन अशाच ह्यांनी ते फॉलो करणं. तो लिटरली घरातला आपण जे म्हणतो हेड ऑफ द फॅमिली, तसा तो हेड ऑफ द फॅमिली कधी आम्हाला ओरडायचा ते फक्त की हे लहान आहेत माझ्यापेक्षा किंवा काय, तर असं त्यांनाच ओरडेल असं नाही. सगळ्यांना त्यांनी तो स्ट्रिक्ट होता आणि सगळे त्याप्रमाणे त्याचं ऐकायचे. तर त्यामुळे हे खूप शिकण्यासारखं होतं की हा विश्वास दिग्दर्शकावरती ठेवणं आणि त्यांच्या गोष्टी फॉलो करणं, हे या सिनियर्सकडून शिकत आलो आहे. आपला चित्रपट करत असताना सुद्धा शिकलो आणि यापुढे ते नक्कीच आयुष्यात कायम फॉलो करेन. नक्कीच. आता निकिता, मगाशी जे आपण चाललं होतं, तुला जे गाणं शिकवण्याचं
गाण्याचा प्रयत्न चालला होता, तर त्या गाण्याच्या दोन लाईन ह्या झाल्याच पाहिजे. आइडियाज दे दिए, नहीं करना चाहिए था ये आपके सामने. आता 2 लाईन त्या झाल्याच पाहिजे. अच्छा, मैं कोशिश कर रही हूँ क्योंकि गाने हाँ तो है ना, गाइड तो हाँ नहीं, साथ में अभी करेक्ट किया उन्होंने. टेल मी इफ आई एम डूइंग इट राइट और रॉन्ग. मुंबई पुण्याचा रस्ता सोडा के नाही, मुंबई पुण्याचा रस्ता सोडा, कोंकणा वाटे तुम्ही वल्वा गाडी. क्या टा बात टा 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 टा. दिस इज हमारा जो गाना है कोंकण भारी, ये वो गाना है जो सबसे पहले रिलीज हुआ था. जाता जाता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मैं सिर्फ एक विनती करूंगी कि आपने हम सबको इंडिविजुअली बहुत प्यार दिया हुआ है. हमारे ट्रेलर को, हमारे गानों को आप इतना प्यार दे रहे हैं, तो बस इस प्यार को लेकर आप 26 जुलाई के बाद थिएटर में जाइए, परिवार के साथ, दोस्तों के साथ हमारी फिल्म देखिए और उसे भी खूब प्यार दीजिए. काय सांगशील भूषण? 26 जुलैला घरात गणपती रिलीज होतोय. सप्टेंबरमध्ये गणपती येत आहेत, पण ते घरात गणपती येत आहेत. घरात गणपती 26 जुलैला येत आहेत. जवळच्या सिनेमागृहात जाऊन पिक्चर बघा. तुम्हाला नक्कीच खूप जास्त आनंद मिळेल आणि गाणी तर तुम्हाला आवडले, तसा चित्रपटही आवडेल असा विश्वास वाटतोय. थँक्यू सो मच.